गेल्या काही दिवसांपासून एक क्रूझ जहाज समुद्राच्या मधोमध अडकलेली आहे. त्यात 150हून अधिक माणसं आहेत. ते समुद्रातून आणि त्या जहाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कोणताही देश त्यांना आपल्या किनाऱ्यावर घेऊ द्यायला तयार नाही. जहाजांवर काही मृत्यूदेह आहेत, आणखी काही जण अस्वस्थ आहेत आणि बाकीचे जगतात की नाही हे अजून अनिश्चित आहे. हे कोणत्या चित्रपटाची गोष्ट नाही, हे सध्या अटलांटिक महासागरात घडते. कारण या जहाजावर एक असा व्हायरस घुसलाय जो एखाद्या देशात घुसला तर त्या देशाला उद्ध्वस्त करून टाकू शकतो. काही तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस कोरोनापेक्षाही जास्त घातक आहे आणि त्या व्हायरसचे नाव आहे हंडा व्हायरस. तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. MV होइडस हे नेदरलँडच्या ओशियन व्हाईट एक्सपिडिशन्स या कंपनीचं जहाज आहे. हे एक्सपिडिशन शिप आहे, म्हणजे साहसी मोहिमावर पर्यटकांना घेऊन जाणारं विशेष जहाज. अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिका मधल्या दुर्गम बेटापर्यंत फिरून आणण्यासाठी असे दूर आयोजित केले जातात. या जहाजावर 170 पर्यटक आणि 71 क्रू मेंबर्स होते. 23 वेगवेगळ्या देशांचे नागरिक, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेतले सर्वात जास्त पर्यटक होते. क्रू मेंबर्स मध्ये मोठ्या प्रमाणात फिलिपिन्स नागरिक होते. हे जहाज 1 एप्रिल 2026 रोजी अर्जेंटिनाच्या अशुयाया या बंदरातून निघालं. त्यांचा लास्ट स्टॉप होता स्पेनचं कॅनेरी आयलँड. पण प्रवास सुरू होण्याआधीच कोणालाच माहिती नव्हतं की या जहाजावर मृत्यूचा तांडव सुरू होणार आहे. 1 एप्रिलला जहाज निघालं. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक होतं, पण 6 एप्रिलला जहाज साऊथ जॉर्जिया आयर्लंडवर पोहोचलं तेव्हा एक 70 वर्षाच्या डच प्रवासाचा अचानक ताप चढला. डोकं दुखायला लागलं, पोट बिघडलं. जहाजाचा डॉक्टर म्हणाला काही वेळानं बरं वाटेल, पण बरं वाटलं नाही. 11 एप्रिलला त्या प्रवाशाला श्वासच घेता येईना. त्याच दिवशी जहाजावरच त्याचा मृत्यू झाला. जहाजाचा एकमेव डॉक्टर हादरला. इतक्या वेगाने एखाद्याची प्रकृती खालावू शकते आणि त्याने कधी पाहिलंही नव्हतं. हा 70 वर्षाचा प्रवासी एकटा नव्हता, त्याची पत्नी सोबत होती. जहाजावर येण्यापूर्वी ते दोघं 4 महिने दक्षिण अमेरिकेत फिरत होते. चिली, उरुग्वे, अर्जेंटिना. त्यांनी अशुयामध्ये एक अशी निरीक्षणाची सहल केली होती. एक कचरा टाकायच्या जागेवरून त्यांनी पक्षी पाहिले. त्या तज्ञाचे म्हणणं आहे की तिथेच त्यांना हंडा व्हायरसचा संसर्ग झाला असावा. पतीच्या मृत्यूनंतर ती 13 दिवसांनी पत्नीलाही लक्षण दिसायला लागली. 24 एप्रिलला जहाज सेंट हेलेना आयर्लंड जवळ पोहोचला तेव्हा तिला विमानाने दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आलं. पण 26 एप्रिलला दक्षिण आफ्रिकेतच तिचाही मृत्यू झाला. तिच्या चाचणीत हंडा व्हायरस पॉझिटिव्ह आला. त्याच सुमारास जहाजावर आणखी एक जर्मन प्रवासी महिला आजारी पडली. ती सुद्धा या व्हायरसला बळी पडली. आतापर्यंत 3 मृत्यू, 5 जणांना संसर्ग नक्की झाल्याचं सिद्ध झालं. 3 जण संशयित. जहाजाचे ज्या ज्या बंदरावर स्टॉप घेतला होता तिथे उरलेले 30 पेक्षा जास्त प्रवासी आधीच पांगले होते. ते 23 देशांमध्ये पोहोचले होते आणि हे सगळं समोर आल्यावर जागतिक आरोग्य यंत्रणेला धडकी भर. 6 मे 2026 ला महत्वाची माहिती समोर आली. जहाजांवर जो घंटा व्हायरस आढळला तो एंडेस स्ट्रेन आहे. हा प्रकार दक्षिण आफ्रिकेत आढळतो आणि हा इतर हंडा व्हायरसपेक्षा जास्त भयानक यासाठी आहे कारण तो अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत माणसाकडून माणसाला देखील पसरू शकतो. बाकी हंडा व्हायरस फक्त उंदरांकडून माणसाला होतो. एंडेस स्ट्रेन मात्र जवळच्या संपर्कात राहिल्यास माणसाकडून माणसाला होण्याची शक्यता असते. जहाजावर 150 माणसं एकत्र राहत होती. बंद कॅबिन्समध्ये होते. कित्येकदा त्यांनी एकत्र जेवण केले आहे आणि बऱ्याच दिवसांपासून ते एकत्र प्रवास करत आहेत. हे ऐकल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने पावलं उचललं. WHO ने 2 मे रोजी ही माहिती जगाला दिली आणि अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, भारत अनेक देशांनी आपल्या नागरिकांचा शोध सुरू केला. सध्या जहाज केप वर्दे बेटांजवळ थांबलेले आहे. जहाजावर उरलेल्या सर्व प्रवाशांना त्यांच्या कॅबिन्समध्ये क्वारंटाईन केलं आहे. WHO आणि नेदरलँड सरकार परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. 6 मे रोजी काही रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी विमानाने नेदरलँडला हलवण्यात आलं. डच सरकारने सांगितलं की जहाजावर 13 डच नागरिक आहेत. KLM या एअरलाइन्सनं आपल्या एका उडाणाबाबत प्रवाशांना सूचना दिली कारण संसर्गित महिला त्या विमानात होती. आता जगातले अनेक देश जे या जहाजातून उतरले होते त्या त्यांच्या नागरिकांचा शोध घेत आहेत. अशुयापासून सेंट हेलेनापर्यंत या जहाजाने अनेक स्टॉप घेतले. त्या ठिकाणी उतरलेले प्रवासी आता वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. त्यांच्यापैकी कुणाला संसर्ग झाला का याची तपासणी सुरू आहे. हंडा व्हायरसवर अजूनही कोणतीही लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नाही. अमेरिकेत 1993 मध्ये
या व्हायरसचा पहिला उद्रेक झाला होता. पुढच्या काही महिन्यातच 600हून अधिक लोकांचा बळी गेला होता. गेल्या वर्षी हॉलिवूड अभिनेते जीन हॅकमॅन आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू देखील याच व्हायरसमुळे झाल्याचं उघड झालं होतं. एमव्ही होडियस वरील हा उद्रेक जगात एक गंभीर प्रश्न निर्माण करू शकतो. आपण दुर्गम प्रदेशात जातो, निसर्गाच्या जवळ जातो, उंदीर, कीटक, प्राण्यांच्या संपर्कात येतो, त्यातला धोका आपण समजतो का? हंडा व्हायरस माणसांकडून माणसाला फारसा पसरत नाही हे खरं आहे, पण अँडरस्टेनने तेही शक्य करून दाखवलेलं आहे काही प्रमाणात. आणि जहाजांवर बंद कॅबिन्समध्ये 150 माणसं असताना हे चित्र किती भयंकर होऊ शकतं याचा अंदाज लावा. एक साहसी सहल, काही दिवसांचा आनंद आणि त्यांची किंमत 3 जणांनी जीव देऊन चुकवली. बाकीचे अजून समुद्रात आहेत, घरी पोहोचण्याची वाट पाहत आहेत. या जहाजांवरचे बाकी 150 प्रवासी सुखरूप घरी परततात का हे आपल्याला यापुढे कळतच. पण तोपर्यंत जगाच्या आरोग्य यंत्रणेची कसोटी आहे. कोरोना व्हायरसमधून सावरून जग आता सुरळीत वाटचाल करून पाहत असताना हा व्हायरस डोकेवर काढत आहे. याचा प्रवास इतर देश आणि भारताला झाला तर पुन्हा लॉकडाऊन लागेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.